ठाकरे गटाचे आंदोलन हे सत्ताधारी आमदारांच्या डोक्याला टाप ठरत आहे। काय आहे ही बातमी पाहूया। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। राज्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून विविध मुद्दे उपस्थित करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। अशातच आता जनतेच्या मनातील व अत्यंत कळीचा असलेला मुद्दा शिवसेनेने हाती घेतला आणि त्यावर आंदोलन करून जनतेच्या मनात तर घर केले। मात्र या आंदोलनाने सत्ताधारी आमदारांची आणि मंत्र्यांची मात्र डोकेदुखी झाली आहे। मुंबई आग्रा महामार्गाची दुरावस्था झाली आहे। प्रचंड वाहतूक कोंडी आहे। त्यावर वारंवार आश्वासन देऊन सुद्धा राज्य सरकारने काही उपाययोजना करू शकले नाही। त्यामुळे राज्य शासन आणि सत्ताधारी मंत्री व आमदार या विषयावर मात्र सतत कुचंबना होताना दिसत आहे। शिवसेना ठाकरे गटाने ही संधी साधली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंगळवारी घोटी नाक्यावर मोठे आंदोलन करण्यात आले। त्यामुळे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। हे आंदोलन करण्यासाठी शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आठवडाभरापूर्वीच अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर कोणतीही सुधारणा झाली नाही। त्यामुळे थेट घोटी टोलनाका येथे आंदोलन करून तो टोलनाका बंद करण्यात आला। विशेष म्हणजे या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट अत्यंत संघटित आणि एकोपाने सरकार विरोधात लढताना दिसला। जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आदी असंख्य नेते आणि पदाधिकारी या आंदोलनात उतरले होते। त्यामुळे पोलीस अक्षरशः हतबल झाले होते। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला घटनास्थळी येऊन आंदोलकांची समजूत घालावी लागली। रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। तरी देखील वाहनधारकांना प्रवास करावा लागतो। जो प्रवास 3 ते 4 तासांचा आहे त्यासाठी 12 ते 13 तास लागत आहेत। तरी देखील राजरोसपणे खराब रस्त्यांवर टोल वसुली सुरू आहे। त्यामुळे ही बाब अन्यायकारक आणि नियमबाह्य असून नागरिकांकडून टोल घेणे बंद करा ही शिवसेना ठाकरे गटाची मागणी होती। सर्वसामान्य जनता आणि वाहन मालकांना भावणारी मागणी शिवसेना ठाकरे गटाने उचलली। त्यामुळे प्रचंड निधी आणण्याचा दावा करणारे सत्ताधारी आमदार आणि प्रत्यक्ष अभावाने दिसणारी विकास कामे या स्थितीत काय उत्तर देणार अशी स्थिती शिवसेना ठाकरे गटाने निर्माण केली आहे। 2 दिवसांपूर्वीच या विषयाची दखल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली होती आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची मीटिंग लावण्याच्या संबंधात बातमी देखील प्रसारित झाली होती। मात्र आता अशा मीटिंग आणि उपाययोजना या कुचकामी ठरणार असून त्वरित रस्ता दुरुस्ती करणे हा एकमेव उपाय त्यावर आहे। या प्रश्नावर गतवर्षीही विधानसभेत राज्य सरकारची मोठी कोंडी झाली होती। त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली। मात्र प्रश्न सुटला नाही। यंदाही या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला होता। विरोधकांच्या या लक्षवेधीला चक्क सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सहमती दर्शवली होती। त्यावर गरमागरम चर्चा देखील झाली। जिल्ह्यातील 15 पैकी 13 आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत। मात्र या मुद्द्यावर त्यांची बोलती बंद झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सरकारची नेमकी नुकती नस पकडली आहे। रोज हजारो नाशिककर मुंबईला जातात। मात्र या प्रवासात त्यांची प्रचंड गैरसोय होते। वारंवार तक्रार करूनही राज्य सरकार या विषयावर कोणतीही उपाययोजना करत नाही असे चित्र निर्माण झाले आहे। जिल्ह्यातील 2 मंत्री आणि 12 आमदार जनतेच्या अडचणींची काय दखल घेतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। दिवसभरात शिवसेनेच्या या आंदोलनाची खमंग चर्चा होती। या आंदोलनात जनतेने देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। वाहनधारकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयाला शिवसेनेने हात घातल्याने वाहनधारकांकडून या आंदोलनाचे स्वागत करण्यात आले। मात्र सदरचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याने सत्ताधारी आमदार आणि मंत्री यांची मात्र राजकीय गोची झाली आहे। रास्ता रोको केल्याने शिवसेनेच्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले। रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असताना नियमांना बगल देऊन होणारी टोल वसुली तुम्हास मान्य आहे का? या कंपन्यांना सरकारचा आशीर्वाद प्राप्त आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।